गडचिरोलीत मतदानासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात। 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून ईव्हीएम आणि इतर युनिट गडचिरोलीत पोहोचवण्यात आले आहेत। गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी 68 बूथवरील 295 मतदान कर्मचाऱ्यांना भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून सोडलं जात आहे। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। 19 तारखेला पार पडणाऱ्या मतदानासाठी आज नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागामध्ये पोलिंग पार्ट्या जे आहेत ते हेलिकॉप्टरने सोडण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जे आहे याच भागामधनं जे आहे अतिसंवेदनशील भागामध्ये जे आहे ते सोडण्यात येणार आहे। पोलिंग पार्ट्याचे जे आहे कर्मचारी अखेर या हेलिकॉप्टरने जे आहे ते अतिसंवेदनशील भागामध्ये जे आहे ते जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये 68 जे आहे पोलिंग जे केंद्र आहे त्या जागेवर जे आहे 295 जे कर्मचारी आहेत ते ईव्हीएम घेऊन जे आहे आजपासून सुरुवात झालेली आहे। अतिसंवेदनशील भागामध्ये जे आहे असे या प्रकारे जे आहे हेलिकॉप्टरने सोडण्यात येत आहे। रोमेश तंबोलावर एबीपी माझा गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।